नमस्कार पब्लिक सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आलेली आहे आपली मी राधा बांधायला शेतामध्ये. तर राधा काय वडता वडना झाले. तिला म्हणलं अगं चल बाई, चल बाई, चल म्हणलं घरी जाऊन पाणी पाजायचं, तुला बांधायचं, लई काम आहे. मग तिला पाणी पाजून झालं, रानात बांधली. तोपर्यंत आमचं इकडं कडबं भरायला जायचं होतं. मग हे ट्रॅक्टर पुढं गेलं. मग पाण्याची कळशी तांब्या घेतला. म्हणलं जरा झलक तर दाखवावं रानातलं काम असताना आपला लुक कसा असतोय ते. मग घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, कसलं भारी. आणि मग नंतर अर्धी ट्रॉली भरली, नंतर अर्धी म्हणत म्हणत फुल ट्रॉली भरली. मग दादाला म्हणलं बेल्ट वगैरे बांधू लागा आम्हाला. मग दादा, काळे मामा, तुमचे दाजी सगळे आम्हाला लागायला लागलेत. काय करू लागायला? कडब्याची ट्रॉली. तर आम्ही कशा पद्धतीने ट्रॉली बेल्ट आवडतो बघा. तुम्ही असं करता का? एखादी केंबाळाची खेप किंवा कडब्याची खेप भरली तर तुम्ही अशा पद्धतीने वड काढता का त्याची? आम्ही असं टायरला पट्टा बांधतो आणि ट्रॅक्टर चालू करून मागं हळूहळू घेतो, म्हणजे कसकून वड निघते त्याची. आणि वड निघाल्यानंतर कशा पद्धतीने बांधतो तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने आम्ही बेल्ट बांधले तिकडं. आणि खास तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ केला आहे. ह्याच्या मागचं दुसरा काही वैशिष्ट्य नाही आहे. इकडं धरले बघा दादांनी, तिकडं धरले आणि इकडं काळे मामांनी धरले. आता हळूहळू ट्रॅक्टर मागे येईल तसं कसं कडबा आवळला जातोय बघा. म्हणजे हेल कुठं पडणार नाही, ट्रॉली पलटी होणार नाही, काय नाही. आपलं एकदम भारी. शेतकऱ्याचं डोकं लई चालतंय ओ. कुठं पण कसं लात मारल तिथं पाणी काढायची तयारी असते आपली, बरोबर का नाही? मग नाद करते काय, उग म्हणते काय रॉयल शेतकरी कारभारी. बघा असं झाली का नाही वड काढून, मग नाद करते काय. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये. टाटा, बाय बाय.